चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण श्री सद्गुरू स्मरणी हा ग्रंथ परमपूज्य दादांनी लिहिलेल्या पुस्तकाचा पान 147 वाचत आहोत. अनुग्रहाचा अनुग्रहाचा विलक्षण प्रकार. परमपूज्य श्री मामांच्या बाबतीत एक मोठी नवलाची गोष्ट अशी होती की ते अनुग्रह संपन्न महान अधिकारी पुरुष होते. शक्तिपातावरूनही त्यांचा अधिकार विलक्षण होता. शक्तिपाताचे अनेक लोक विलक्षण प्रकार आम्हाला त्यांच्याकडे प्रत्यक्ष बघायला मिळाले. ते प्रकार उपलब्ध ग्रंथांमध्ये आढळत नाहीत. नाथ संप्रदायाच्या काही हस्तलिखित ग्रंथांमध्ये शक्तिपाताचे जे 72 प्रकार उल्लेखलेले सापडतात ते सगळेच परंपरेने गुप्त ठेवण्यात आलेले आहेत. पण त्याही सर्व प्रकारांचे प्रात्यक्षिकांसह निवारण मामांच्या चरित्रात आम्ही समक्ष बघितलेले आहे. या संबंधी नुकतेच घडलेले एक उदाहरण सांगतो. आपल्या श्री क्षेत्र दत्तधाम जवळ असलेल्या एक भगिनी दीक्षेसाठी म्हणून विचारायला आल्या होत्या. त्यांना मी सांगितले होते की दीक्षा ही काही देण्याघेण्याची गोष्ट नाही. ती वेळ आल्यावर त्यांच्या कृपेनेच दीक्षा होते. तेव्हा ती वेळ येईपर्यंत तुम्ही नामस्मरण करा. त्याचबरोबर मी त्यांना परमपूज्य श्री मामांचा एक फोटोही दिला व सांगितले की त्यांना ज्या क्षणी दया येईल त्या क्षणी ते तुमच्या उद्धाराचे बघतील. तुम्ही मात्र जप व त्यांची प्रार्थना रोज करीत राहा म्हणजे झाले. त्यांनी आनंदाने व आदराने तो फोटो आपल्या घरी नेला आणि फ्रेम करून लावला. फोटोसमोर बसून त्या रोज नामजप करायच्या. असे होता श्री दत्तजयंती आली. त्या दत्तजयंतीच्या दिवशी त्यांना काय वाटले कोणास ठाऊक. पहावे लवकर उठून जपाला बसू म्हटले म्हणजे आपल्याला गडावर लवकरच जाता येईल. या विचाराने त्या भल्या पहाटे उठून सगळ्या आवरून जपाला बसल्या. थोडा वेळ जप झाला की सगळीकडे अवर्णनीय असा सुगंध सुटला म्हणून त्यांनी डोळे उघडले. समीर बघतात तो मामांचा फ्रेम केलेला जो फोटो होता त्या फोटोतील त्यांच्या अंगठ्यातून पाण्याची धार येत होती. त्यांनी ते पाणी एका तांब्यात गोळा केले आणि ती पाण्याची धार बंद झाली. त्यांनी सहज म्हणून बघितले तर ते स्वच्छ सुंदर असे तीर्थ होते. तो तांब्या मुखाजवळ नेला तर त्यातूनही सुगंध आला. मग मात्र त्यांची खात्रीच पटली की हे तीर्थ आहे व परमपूज्य श्री मामांच्या कृपेनेच ते आपल्याला मिळालेले आहे. ते प्राशन करावे म्हणून त्या मोठ्या आनंदाने ते तीर्थ घ्यायला बरोबर त्यांच्या अत्यंत आवेगाने क्रिया सुरू झाल्या. त्या ज्या आसनावर बसल्या त्या क्षणी 2 तासापर्यंत आपल्याच अवस्थेत बसून होत्या. ही त्यांना परमपूज्य श्री मामांकडून मिळालेली दीक्षा किती विलक्षण म्हणावी असे लागेल. हिला कोणत्या प्रकारात घालायचे ही एरवीच्या 4ही सामान्य प्रकारांमध्ये बसत नाही. मात्र शक्तिपाताच्या नाथ संप्रदायोक्त 72 प्रकारांपैकीच ती एक आहे असे विलक्षण अनुग्रह सामर्थ्य परमपूज्य श्री मामांपाशी होते. परमपूज्य श्री मामांची निग्रह शक्ती हे झाले त्यांचे अतुलनीय अनुग्रहण सामर्थ्य. आता त्यांच्या विग्रह सामर्थ्यांनी देखील एक अनुभवही सांगतो. मला दीक्षा झाल्यानंतर मी रोज कराडला माझ्या खोलीतच साधनेला बसत असे. बहुतेक वेळा मी रात्रभर साधनेत असे. त्यावेळी सुरुवातीच्या काळात मी एकदा नव्हतो, मला एक रूम पार्टनरही होता. तो बिचारा अभ्यास करून 10:30-11ला झोपायचा. तो झोपला की मी उठून बैठकीला बसत असे. मी काय करतोय हे त्याला त्यामुळे माहीतच नसायचे. एक दिवस एक अजब गोष्ट घडली. माझे डोळे मिटलेले होते. साधना चालू होती आणि अचानक समोरची कॉट
धाड धाड वाजते आहे असे मला जाणवायला लागले. माझी कॉट या बाजूला आणि माझ्या पार्टनरची कॉट माझ्या समोरच्या भिंतीच्या बाजूला होती. माझे डोळे एकदम उघडले गेले आणि समोर एक अद्भुत दृश्य मी पाहिले. पार्टनर कॉटवर झोपला होता. त्याच्या अंगावर पांघरुण चादर होती. तो तसाच चादरीसकट आपोआप वर उचलला जात होता आणि खाली आदळत होता. अशी क्रिया सतत 10 मिनिटं चालू होती. पण काय चालले आहे त्याचा त्याला मात्र पत्ताच नव्हता. हे सगळे काय चूक चालले आहे आणि कशामुळे होत आहे ते मला काही समजेना. मी लागोपाठ 3 दिवस हीच घटना घडताना पाहिले. शेवटी मला भीती वाटायला लागली, कारण हे काय होत आहे ते मला कळेना. त्याचवेळी नेमके असे समजले की परमपूज्य श्री मामा कोल्हापूरला आलेले आहेत. म्हणून मिळेल त्या गाडीने मी कोल्हापूरला गेलो. मनात ठरवले होते की गेल्याबरोबर या घटनेविषयी परमपूज्य श्री मामांना विचारावे. तेथे पोचल्यावर मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि ठरवल्याप्रमाणे विचारणार तेवढ्यात तेच मला म्हणाले की अरे, तुझ्या रूम पार्टनरला क्रिया होत आहेत म्हणूनच तो झोपेत खालीवर आदळतो. आता त्यांना हे कसे काय कळले ते त्यांनाच माहीत. मी आश्चर्याने म्हणालो, हो ना, तो असा कसा वर खाली जातो तेच कळत नाही. अहो, मी हे 3 दिवस बघतो आहे, मात्र काय होते आहे ते मला माहीत नसते. मला मोठी भीती वाटते की उद्या हा जर धाडकन कॉटखालीच आदळला तर काय करायचे. त्यावर मोठ्याने हसून परमपूज्य श्री मामा म्हणाले, अरे काळजी करू नकोस, असे काही होत नाही, ती भगवती सांभाळते. मग मी भीतभीत विचारले, पण हे तरी काय रे? त्यावर ते म्हणाले, काही नाही, तू तेथेच बैठकीला बसतोस ना. संक्रमणाने त्यांची शक्ती संक्रमणाने त्याची शक्ती क्रियाशीलता झाली आहे. त्याला तुझ्याकडून दीक्षा झालेली आहे. मी थक्क होऊन म्हटले, अहो, पण त्याच्यात मी त्याचा आणि त्याच्या घरच्यांचाही यावर विश्वास नाही. त्याला मी हे कसं काय समजलं सांगणार. थोडा वेळ गंभीरपणे विचार करून मग मामा म्हणाले, असे म्हणतोस, ठीक आहे, आपण ती दीक्षा परत घेऊ. तू जा आता, त्याला काही होणार नाही. त्या दिवसापासून त्याला खरोखरच अशा काहीही क्रिया झाल्या नाहीत. अगोदर होणाऱ्या सगळ्या क्रिया त्यानंतर एकदम बंद झाल्या. ते जसे अनुग्रह संपन्न होते, द्यायला समर्थ होते, तसेच त्यांना दिलेले परतही घेता येत होते. आणि या दोन्ही गोष्टी ते सहज मोठ्या लीलेने करायचे. एका क्षणात इकडे तर त्या एका क्षणात तिकडे, अशा त्यांच्या अद्भुत लीला चालायच्या. उद्या आपण अंगावरचा ताप शालीत कसा आला हे बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.